झी 24 तास एक पाऊल पुढे. मी पाय उतार मला कोणी केलं नाही. माझ्यावर जेव्हा आरोप झाले तेव्हा मी स्वतःहून सांगितलं की मी राजीनामा देतो आणि मला अध्यक्ष व्हायचं नाहीये. आणि जोपर्यंत माझ्यावरच्या आरोपाचं मी सांगितलं की याची चौकशी करा. आज 3 महिने झाले आणि मला चांगली संधी मिळाली की तुम्ही सांगायची मी उद्योगपती नाही. पूर्तीमध्ये माझा केवळ 3000 रुपयाचा शेअर आहे. पूर्ती हे कॉपरेटिव्ह मॉडेल, आम्ही 4 संस्था चालवतो. एक एकल विद्यालय चालवतो गडचिरोली जिल्ह्यात 550. त्यांना आत्ताच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने परवाच पुरस्कार दिलेला आहे. आणि 500 एकल विद्यालय नक्षलाईट बेल्टमध्ये चालवतो, ती एक संस्था आहे. दुसरा आम्ही 8-8 किलोमीटरचे 2 चेक डॅम बांधले, ते आमचा एक NGO आहे समृद्धी सिंचन योजना, त्याच्यात आम्ही पाण्यात काम करतो. आणि तिसरं आमचं एक सुपर बाजार आहे कॉपरेटिव्ह, त्याचं 15 कोटी टर्नओव्हर, त्याला 2 कोटी प्रॉफिट झाला आणि ते कॉपरेटिव्हमध्ये आहे. त्याच्यात माझा शेअर फक्त 5000 रुपयाचा आहे आणि त्याच्यात 6000 लोक शेअर होल्डर आहेत. पूर्तीमध्ये 12000 शेअर होल्डर आहे आणि त्यांची जी इक्विटी आहे ती 68 कोटी रुपये आहे. त्यातला माझा शेअर 3000 रुपयाचा आहे आणि माझ्या आणि माझ्या परिवाराचं मिळून शेअर हे 2 लाखापेक्षाही कमी आहेत. मुळामध्ये पूर्तीचा हा उद्योग नाही आहे. विदर्भामध्ये विशेषतः शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि मी जेव्हा लीडर ऑपोजिशन होतो तेव्हा मी अनेक ठिकाणी भेटायचो. तिथे लोक अक्षरशः, मी जेव्हा ती परिस्थिती पाहिजे मी ठरवलं की विदर्भाकरता काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यामुळे विदर्भात 22 साखर कारखान्यांनी दिवाळं पिटलं आहे. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की पूर्तीच्या या सगळ्या प्रकरणात एक व्यक्ती माझ्या मागे खंबीरपणे उभी राहिली आणि जिने वारंवार माझी बाजू घेतली ते शरद पवार. त्यांनी दिल्लीत पण सांगितलं की तुम्ही काय केलंय नितीननी ते बघितलं नाही. परवा ते मला नागपूरला म्हणाले की आम्ही 8 लाख टनाचं क्रशिंग पूर्ती 3 साखर कारखाने केलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातलं 80 लाख टनाचं क्रशिंग आणि विदर्भातलं 8 लाख टन इतका फरक आहे. 200 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खिशात नफा गेला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या आणि कॉटन ट्रॅकमध्ये शुगर फॅक्टरीमुळे शेतकऱ्यांना 2 पैसे मिळावे म्हणून आम्ही कॉपरेटिव्हमध्ये काढायला सुरुवात केली. पण त्यावेळी कॉपरेटिव्हमध्ये एकच बँक लोन देते, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, आणि ती काँग्रेस NCP असल्यामुळे ते विरोधकांना लोन देत नाहीत. म्हणून आम्ही पब्लिक लिमिटेड करून लोन काढलं आणि आम्हाला 400 कोटी रुपयाचं कर्ज आहे निरनिराळ्या कारखान्यांवर. 1 पैसा सरकारची जमीन घेतली नाही, 1 पैसे सरकारची सबसिडी घेतली नाही आणि कुठल्याही प्रकारचा 3 महिन्यात मला नोटीस नाही. आणि कुठले आज सत्य जे आहे ते लवकरच बाहेर येईल, मी त्याची वाट पाहतोय. आणि कुठल्याही प्रकारचा आरोप नाही. मला खरं म्हणजे तुम्ही उदय राग नका येऊ देऊ, पण तुम्ही आमची सोडा, पण तुमच्या तरी विश्वासार्हतेची कधी चिंता कराल की नाही की तुमची काय स्थिती झाली आहे. एक कोणीतरी महिला आली, तिने सांगितलं की मी शरद पवारचा पार्टनर आहे. मग तुम्ही दिवसभर चर्चा घडवली. मग तिने सांगितलं अजित पवारने मला जमीन दिली. तुमचे सांगितलेले सगळे आरोप खोटे ठरले आणि एकतर्फी खोटे आरोप करून इतकी मालिका चालवली. आणि मी आजही तुम्हाला सांगतो मी कुठलाही चौकशी करता तयार आहे आणि 1% कुठे माझा दोष आढळला तर मी राजकारण सोडून देईन. परंतु मुद्दामून खोट्या बातम्या देणं, परवा माझ्यावर आलं की 7 कोटी रुपये इन्कम टॅक्सने माझ्यावर हे काढली, नोटीस दिला. मलाही नोटीस दिला नाही ना, पूर्तीलाही नोटीस दिला नाही, कोणाचा नोटीस, कोणीतरी ऑफिसचे लोकांना संपूर्ण देशभर 6 कॉलमची न्यूज चालवली. शेवटी ती महिला कुठे गेली? तुमच्याकडे इंटरव्ह्यू तुम्ही बोलवता, तिला विचारा की कुठे गडकरीला जागा दिली सरकारने, कोणती जागा घेतली. त्याच्या केवढ्या मुलाखती नॅशनल प्रेसवर, NDTVवर, सगळ्यावरती मुलाखत. एक आरोप तुम्ही केलेला सिद्ध झाला नाही, होऊ शकत नाही. वारंवार खोट्या गोष्टी सांगितल्या आणि तुम्ही आपण सांगायचा प्रयत्न केला, छापायला तयार नाही. आणि त्याच्यामुळे पूर्ती प्रकरणात कुठेही दोष नाही. आता जी सगळी चौकशी झाली ती लवकरच बाहेर पण येईल आणि मला विश्वास आहे की या सगळ्या प्रकरणात एक गोष्ट खरी आहे की काही आमचे राजकीय विरोधक हायएस्ट लेवलवरून मला कसं अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. राजकीय विरोधक स्वपक्षातले का बाहेरचे? असं राजकीय पक्ष, मी काही स्वपक्षातले विरोधक आहे असं म्हणत नाही. परंतु 5 वर्षापूर्वी आमच्या गाडीत एका भांडे घासणाऱ्या बाईची एक मुलगी 7 वर्षाची, तिचा दरवाजा बंद झाला आणि ती मेली. ते प्रकरण अजूनही पण महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार, नागपूर पोलिसने इन्क्वायरी केली, क्राईम ब्रँचने इन्क्वायरी केली, स्टेट CIDने 3 वेळा इन्क्वायरी केली आणि सगळ्यांनी इन्क्वायरी केली. तिचा नैसर्गिक मृत्यू आहे, तिच्यावर कोणी बलात्कार केला नाही, तिच्यावर कोणी खून केला नाही, सगळं सिद्ध झालं, तरी पण ती केस चालवतात. तर कसं आहे की राजकारणामध्ये जे विंडक्टिव्ह पॉलिटिक्स आहे त्याचा परिणाम आहे आणि मी कोणाला घाबरत पण नाही. मी तर खुल्या रूपाने की सगळ्यांनी चौकशी करा आणि मी त्याची वाट पाहतो. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट करताय, कंपनी डिपार्टमेंट करताय आणि सत्य लवकर बाहेर येईल.
आणि मी मीडियालाही घाबरत नाही, विरोधकांनाही घाबरत नाही, कारण माझ्या दाल में कुछ काला नाही. मला तुमची कोणाची भीती नाही. आय एम ओनली वेटिंग फॉर द रिपोर्ट. आणि रिपोर्ट मिळाल्यावर सत्य समजेल. आणि जेवढे आरोप केले तेवढे सगळे खोटे ठरले. आता या रिपोर्ट बाकीचे पण सगळे खोटे ठरतील. एक उपप्रश्न असा होता की आणि एक तुम्ही जे म्हटलं की पाय उतार झाले, बघा प्रश्न असा आहे की जेव्हा तुमच्यावर लोक आरोप करतात त्यावेळी स्वाभाविकपणे एक प्रश्न असा असतो, जेव्हा मला पक्षात लोक म्हणाले की असं असं म्हणतात आहेत, मग काय होईल. म्हटलं तुम्ही काळजी करू नका, मी रिझाईन करतो. आणि जोपर्यंत या प्रकरणातून मी बाहेर येणार नाही तोपर्यंत मी हे पद स्वीकारणार नाही. म्हणून मी राजीनामा दिला आणि मी मोकळा झालो. मला वाटते त्या 15-20 दिवसात, महिन्याभरात सगळ्या गोष्टी पूर्ण होतील. माझ्याबरोबर जंग पछाडला आहेत. मी त्यांची नावं घेत नाही. कोणी केलं हे मला माहिती आहे. दिल्लीत कोण करतं मला माहिती आहे. काय काय केलं हे सगळं माहिती आहे. पण मला असं ते बोलायचं नाही. मी तर लढाई लढण्याकरता उत्सुक असणारा माणूस आहे. मी नेहमी समोरून वार करतो आणि लढायला तयार असतो. त्यामुळे मला याची काही भीती वाटत नाही. याची चौकशी होईल, ती एकदा झाली पाहिजे. ती या काँग्रेस सरकारनेच करावी, इन्कम टॅक्सने करावी. आणि एकदा दुधाचं दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्यावं. मला काहीच एक उपप्रश्न असा होता यातला की पण एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जेव्हा हे सुरू झालं तेव्हा 50,000 शेतकरी नागपुरात गोळा झाले. आणि आज मी 10,000 मुलांना रोजगार दिलाय. आणि मी कन्स्ट्रक्शनमध्ये सगळ्यात जास्त देशात काम केलं आहे. मला जर पैसे कमवायचे असते तर मी DS कुलकर्णींपेक्षाही मोठा कॉन्ट्रॅक्टर झालो असतो, कारण त्याच्यापेक्षा जास्त कॉन्क्रीटचं काम मी केलं आहे. तर मी मुंबई, पुण्यामध्ये SRA घेतला असता, नोएडामध्ये आणि दिल्लीमध्ये कन्स्ट्रक्शनचं काम केलं असतं. मी कॉमर्स ग्रॅज्युएट, लॉ ग्रॅज्युएट. मी शेतीमध्ये बायोफ्युएल, बायोडिझल, बायोमिथेनायझेशन आणि शुगर इंडस्ट्री, आणि ज्याच्यात 22 कारखान्यांनी दिवाळं पिटलं, त्या साखर कारखाने विदर्भात स्थापन व्हावे, तिथल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, तिथल्या लोकांना रोजगार मिळावा म्हणून सामाजिक सेवेच्या भावनेतून, विकासाच्या भावनेतून काम केलं. आणि आज मी 10,000 लोकांना रोजगार दिला आहे. आम्ही पुढल्या 3 वर्षात मी 50,000 विदर्भातल्या तरुण मुलांना ग्रामीण भागात रोजगार देणार. आणि यावर्षी 200 कोटी रुपयाचा नफा शेतकऱ्यांच्या खिशात गेला. पुढल्या 3 वर्षात मी 1,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खिशात नफा पोचवून विदर्भातला एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही हे स्वप्न उराशीतून काम करतात. अगदी बरोबर. मला एक साधा प्रश्न आहे. लोकांच्या मनामध्ये अशी शंका आहे, ती एकदा आपण क्लिअर करून घेऊ. पूर्ती, IRB आणि नितीन गडकरी हा त्रिकोण नेमका काय आहे? असं आहे की IRBला मी एकही काम विदाऊट टेंडर दिलेलं नाही. ज्यावेळी आमच्या साखर कारखान्याची स्थिती वाईट झाली, माझा ॲक्सिडेंट झाला, तेव्हा आमचा अकाउंट NPA झाला. बँकांनी कारवाई सुरू केली. त्यावेळी कोणी आम्हाला कर्ज देत नव्हतं. आज 400 कोटीचं कर्ज पूर्तीला, कारण पूर्तीची आज काहीतरी ख्याती आहे. त्यावेळी मी IRBच्या यांना म्हटलं की मला प्रॉब्लेम आहे, मला कर्ज देत नाही, तुम्ही मला मदत करू शकाल का, की तुम्ही कर्ज घेऊन मला द्या आणि मी OTS करून त्या बँकेचं कर्ज 150 कोटीचं जे ते 30-40 कोटी त्यातून लायबिलिटी कमी होऊ शकते. त्यांनी 12% व्याजाने कर्ज घेतलं आणि 14% व्याजाने मला दिलं. आणि त्यांचं दिलेलं कर्ज मी बँकांचा वापस केलं आणि त्यांचे 70 कोटी रुपये 14% व्याजाने वापस केले. उद्या तुम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे आणि तुम्हाला सुधीर गाडगिळनी बँकेच्या रेटनी 14% इंटरेस्टने कर्ज दिलं आणि तुम्ही तुमचा फ्लॅट केला आणि याचे पैसे व्याजाने वापस केले, तर यात कोणता उपकार आणि कोणते ऑब्लिगेशन आहे. आणि ऑलरेडी इन्क्वायरी सगळं बाहेर आलं की त्यांचा माझा काहीच 12 वर्षापूर्वी IRBने माझ्यावर, मी तर विचारतो की हा माझा हायेस्ट रेकॉर्ड आहे की मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचं लोएस्ट टेंडर ज्याचं 3600 कोटी झालं ते मी नियमाप्रमाणे रिलायन्सला देऊ शकत होतो, ते मी रिजेक्ट केलं. आणि बांधकाम विभागाच्या इंजिनियर्सला बरोबर घेऊन हा रोड 1600 कोटीत पूर्ण करून 2000 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या जनतेचे वाचवले. 1800 कोटी रुपयाचे फ्लायओव्हर 1000 कोटीत बांधले, 800 कोटी रुपये वाचवले. आणि कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे पुण्यातले, तुम्हाला जर अंधारात जरी एक देखील कॉन्ट्रॅक्टर असं सांगितलं की नितीन गडकरी माझ्याकडनं पैसे घेतले आणि माझं काम केलं, तर तुम्ही मला नावही सांगू नका, मी राजकारण सोडून देईन, काम करणं बंद करीन, कारण हा धंदा मी कधी केला नाही. आणि म्हणूनच हा हिंदुस्थानचा रेकॉर्ड आहे की एस्टिमेट कॉस्टपेक्षा एवढ्या कमी पैशात कामं झाली. परंतु काही वेळा असं आहे की धुराळा उडून प्रत्येकाला बदनाम होणार. त्यांनी जेवढे आरोप केले, ज्याची चर्चा झाली, ते एका तुमच्या मराठी चॅनलचे पत्रकार चालले आहेत, आता मी चाललो आहे, गडकरींनी अतिक्रमण केलं, ही जागा कब्जा तिथली सरकारची. मी ते विचारलं त्या वागलेला, हा पत्रकार आहे, बोला म्हटलं, कुठले पत्र, कुठला कागद, काहीच नाही आमच्या हातात. एकाही प्रश्नाचं उत्तर तुम्ही मीडियावाले माझ्यावरचा एक आरोप देखील सिद्ध करू शकत नाही, एक देखील करू शकत नाही. मग तुम्ही वारंवार खोटे आरोप कराल, आता मी किती वेळा त्याचं उत्तर देणार.
आणि त्याच्यावर मी एक पाहिलं की ज्या अभिनेत्रीचा सिनेमा चालतो तीच लग्न कोणाबरोबर होतं तिची चर्चा जास्त होते एक आणि जिचं डब्यात सिनेमा जातात तिने कोणा झी 24 तास एक पाऊल पुढे.